मित्रांनो, आपण पाहू शकताय आता मी दत्त महाराज मंदिर कल्पवृक्ष दत्त महाराज मंदिर या ठिकाणी आहे। मित्रांनो, हे महाराज आहेत नामदेव महाराज वाघमारे तात्या। मित्रांनो, आपण यांच्याकडून जाणून घेऊयात हे मंदिर केव्हापासून या ठिकाणी आहे। तर महाराज, मला हे सांगा, या मंदिराचे तुम्ही पुजारी पण आहात आणि सेवक पण आहात। हे मंदिर कधीपासून अस्तित्वात आहे? हे मंदिर साधारणतः एक 2006ला बांधलं आणि 2007ला फक्त पादुकाची प्रतिष्ठापना केली आणि 2011मध्ये म्हणजे जवळजवळ 11 वर्षातून 3.5 महिने मौन धरायचं, ते 3.5 महिने बोलायचं नाही आणि उपवास जेवण करायचं नाही, फक्त फलाहार घ्यायचा, असं करून 11 वर्षाची तपश्चर्या मौन व्रताची करून मग या ठिकाणी 2011ला आपण मौन व्रताची सांगता आणि मूर्तीची प्रतिष्ठापना दत्त महाराजांची केली। त्यावेळपासून म्हणजे 2007 पासून ते आतापर्यंत इथं आपली नवनाथ आणि श्री दत्त महाराजाची म्हणजे आम्ही सगळी संप्रदाय सगळी नाथ संप्रदाय असल्यामुळं आम्ही सद्गुरू सेवक आहोत। मित्रांनो, आपण महाराजांकडून स्वतःहून या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत। मित्रांनो, मी तुम्हाला मंदिर दाखवू इच्छितो। आपण पहा, हे मंदिर आहे मित्रांनो, कल्पवृक्ष दत्त महाराज मंदिर। मित्रांनो, कल्पवृक्ष दत्त महाराज मंदिर मित्रांनो, आपण हे मंदिर पहा। एक मिनिट।